लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। एकाच वेळी आता नैनाला पाहता क्षणी अद्वैत आणि राहुल दोघेही नैनाच्या प्रेमामध्ये पडलेले असतात। त्यानंतर अद्वैतने आता नैनाच्या पायाला लागला आहे म्हणून त्याला उचलून स्वतःच्या बेडरूममध्ये नेलेलं असतं आणि आईस पॅकचा सेकसुद्धा द्यायला सांगितलेलं असतं। त्यानंतर काही वेळाने नैनाची तब्येत पाहण्यासाठी अद्वैत तिथे गेलेला असतो। तेव्हा आता नैनाचे पाय खालते असतात आणि नैना आता चालता येत नाही असं नाटक करत असते। तेव्हा आता अद्वैत परत एकदा नैनाला खालती बसवतो आणि तिचे पाय वरती करत असतानाच अचानकपणे सरोज, काकू आणि रोहिणी तिथे आलेले असतात। तेव्हा संगीता सुद्धा त्यांच्या सोबत असते। आता अद्वैत इतकी प्रेमाने, इतकी फुलासारखी नैनाची काळजी घेतो आहे हे पाहून संगीता मनातल्या मनात खूप खुश होऊन गेलेली असते। तेव्हा आता सरोज आणि काकू, रोहिणी तिघी येऊन आता नैनाच्या तब्येतीची चौकशी करतात आणि तिचा पाय कसा आहे हे विचारतात। तेव्हा आता नैना सांगते, खरं तर अद्वैत यांना थँक्यू म्हणायला पाहिजे, त्यांच्यामुळे तर मी वाचले, नाहीतर खूप मोठा अनर्थ झाला असता। तेव्हा आता अद्वैत म्हणतो, मला आवाजावं नाही, फक्त अद्वैत म्हटलीस तरी चालेल। तेव्हा आता सरोजला जरासं वेगळंच काहीतरी वाटतं आणि सरोज आता अद्वैतला सांगते की तुला आबा बोलवत आहेत, तू जा। तर तिकडे आता बाहेर गेल्यानंतर राहुल आता अद्वैतला चिडवत असतो की मी पाहिलं होतं की तू ज्याप्रमाणे तिला पाहत होता, ज्याप्रमाणे तू तिला उचललं आणि बेडरूममध्ये घेऊन आलास ना, त्यावरून तर मला असं वाटतं की तू तिच्या प्रेमामध्ये पडला आहे। तेव्हा आता अद्वैत म्हणतो, असं काहीही नाही आहे, कारण ती मुलगी खरंच खूप सुंदर आणि खूप चांगली आहे, कारण हिऱ्याला पारखण्यासाठी फक्त एकच नजर काफी असते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो, मी तुझ्याशी काय बोलत बसलो आहे, मला तर आबांकडे जायचं आहे। तर आता अद्वैत आबाकडे जातो। तर इकडे आता राहुल मनामध्ये म्हणतो की तुला आवडलेली प्रत्येक गोष्ट मी तुझ्याकडून हिसकावून घेणार म्हणजे घेणारच, आता नैना तर फक्त माझीच होणार। तर इकडे आता अद्वैत आबांकडे आलेला असतो। तेव्हा तिथे आता सोहम आणि श्री सुद्धा असतो। तर आता आबा म्हणत असतात, आबा पूर्णपणे शांत असतात आणि अद्वैत म्हणतो, मला कशासाठी बोलवलं आहे। तेव्हा आता श्री आणि सोहम दोघांचंही म्हणणं असतं की कॉम्पिटिशन ड्रॉ करायला पाहिजे, परंतु अद्वैत म्हणतो एकतर कॉम्पिटिशनमध्ये जीत असते किंवा हार असते, मधला कोणताही ऑप्शन नसतो। तेव्हा आता राहुल मुद्दाम तिथे येतो आणि तिथे अद्वैतला म्हणायला लागतो की मला असं वाटतं की तो एका मुलीचं नाव घेतो आणि सांगतो की ही मुलगी खरंच खूप छान नाचली होती। तेव्हा आता डान्स कॉम्पिटिशनची विनर तर तीच असायला हवी। तेव्हा आता अद्वैत म्हणतो, नाही, ती मध्ये डिस्क्वालिफाय झाली होती। तेव्हा आता राहुल म्हणतो, मग तूच सांग की आता विनर कोणाला ठरवायचं। तेव्हा आता अद्वैतच्या तोंडून नैनाचं नाव येतं। तर आता राहुल आणि अद्वैतच्या दोघांच्या मध्ये आता विनर कोणाला डिक्लेअर करायचं यासाठी आता वाद व्हायला लागतात। तेव्हा आता आबा मोठ्यानेच म्हणतात की बास करा आणि आबा अद्वैतला म्हणतात की माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, कारण हिऱ्याला पारखण्याची नजर फक्त तुझ्यामध्ये आहे अद्वैत, तुला जे वाटेल ते कर आणि तुला जो विनर ठरवायचा आहे तो विनर ठरव। त्यामुळे आता अद्वैतने ठरवलेलं असतं की नैनाच विनर ठरणार। तर इकडे कला आता घरी आलेली असते आणि कलाचा चेहरा पडलेला असतो। तेव्हा कलाचे वडील तिला विचारत असतात की नेमकं पार्टीमध्ये, त्या कार्यक्रमामध्ये झालं काय आहे। तेव्हा आता कला म्हणते, काही नाही, ठीक आहे मी। त्यानंतर कलाचे वडील म्हणतात की पासेस तूच पोहोचवलेस ना आई आणि तुझ्या बहिणींपर्यंत। तेव्हा आता कला म्हणते की मला माहितीच होतं, काजूने तुम्हाला सर्व काही सांगितलं आहे ना। तेव्हा आता कलाचे वडील हसायला लागतात। त्यानंतर कला आता बसते आणि म्हणायला लागते, तुम्हाला माहिती आहे का बाबा, ज्यावेळी पासेस मी आई आणि नैनाताईला काजूला देऊन आले ना, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद होता। एखाद्या लहान मुलाला जसं एखादी त्याची आवडती वस्तू दिल्यानंतर जसं तो खुश होतो ना, अगदी सेम त्याप्रमाणे आईची आनंद, नैनाताईची आनंद सेम तसा होता। तेव्हा आता कलाचे वडील म्हणत असतात की मला माहिती आहे की तू तुझ्या बहिणीच्या आणि आईच्या सुखासाठी काहीही करू शकते, परंतु स्वतःसाठी काही करू शकत नाही। तेव्हा कलाला आता कळत नाही। तर कलाचे वडील म्हणतात की तुझं तब्येत खराब आहे आणि तुझं मन कुठेही लागत नाही आहे, ही गोष्ट तुझ्या चेहऱ्यावरून दिसते आहे। मला असं वाटतं की तू कार्यक्रम पूर्ण करून तुझ्या आईसोबतच यायला पाहिजे होतं ना। तेव्हा आता कलाला कार्यक्रमामध्ये झालेलं सर्व काही तमाशा, सर्व काही आठवायला लागलेलं असतं की कसं नैनाने तिला जाण्यासाठी सांगितलं आणि अद्वैतने तिचा अपमान केला। तेव्हा आता कला खोटं कारण सांगत म्हणते, काही नाही, मी खूप थकले आहे ना, त्यामुळे तसं वाटत असेल। आणि तेव्हा आता कलाचे बाबा म्हणतात की
प्रत्येकाच्या सुखासाठी तू झटत असते, परंतु तुझ्या सुखाची जबाबदारी माझी आहे आणि आता तुझ्यासाठी एक फक्कड असा चहा बनवून आणतो, असं म्हणून आता कलाचे वडील तेथून उठून जातात. तर इकडे आता चांदेकराच्या घरी आता नैना आणि संगीताचा खूप छान पद्धतीने पाहुणचार होत असतो. तेव्हा आता त्याच वेळी सरोज म्हणते की तुम्ही कोणी मोठा बिझनेसमॅन आहात का, की तुमचा कोणता तरी मोठा बिझनेस आहे का, कुठून आला आहात तुम्ही. त्यावेळी आता संगीताला काय बोलावं तेच सुचत नसतं. तर त्याचवेळी अद्वैतच्या काकू म्हणतात, सोहम म्हणत नव्हता का, म्हणजे मी कलाला मी बोलवलं आहे, मला असं वाटतं की सोहमच्या कोणीतरी असतील ओळखीचे वगैरे. तेव्हा आता संगीता म्हणते, हां हां, म्हणजे त्यांनीच आम्हाला पासेस एवढ्या प्रेमाने पासेस पाठवले आहेत म्हटल्यानंतर आम्ही नकार नाही दिला, आम्ही आलो. तर नैना तिकडे आता सुटकेचा श्वास सोड. तर नैनाने गुपचूपपणे आता अद्वैतच्या उशीखाली स्वतःचे कानातले काढून ठेवलेले असतात, जे की कलाने स्वतःहून प्रेमाने नैनाला दिलेले असतात. तर रोहिणी मनातल्या मनात म्हणत असते, यांच्यावरती मला ना खरंच संशय यायला लागला आहे. या दोघी नेमक्या कुठून आल्या आहेत, नेमक्या कोण आहेत याचा तपास तर लावावाच लागेल. तर इतक्यात अद्वैतने आता कलाच्या तब्येतीसाठी चौकशी करण्यासाठी डॉक्टरला सुद्धा बोलावून घेतलेलं असतं. डॉक्टर आले आहेत म्हटल्यानंतर तेव्हा डॉक्टर आता म्हणतात की नेमकं ह्यांच्या पायामध्ये दुखतंय कुठं हेच मला समजत नाही, काही आपल्या टेस्ट करावे लागतील, त्यानंतरच कळेल. आता संगीताला समजतच नसतं, कारण नैना फक्त नाटक करत असते. आता काय करावं तेच कोणालाही दोघीलाही सुचत नसतं. तेव्हा आता नैना आणि संगीता दोघीही म्हणतात की आता आम्ही गेलो तरी चालेल का, म्हणजे खूप उशीर झाला आहे. तेव्हा आता रोहिणी मनात म्हणत असते की या जर इथून गेल्या तर या कोण आहेत आणि कुठून आले आहेत हे तर मला समजणारच नाही. यांचा तपास लावायचा असेल तर यांना इथेच थांबवून ठेवावं लागेल. तर आता नैना आणि संगीता दोघीही जात असताना रोहिणी त्या दोघींनाही थांबवते आणि नैनाला म्हणायला लागते, तू तर डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतंस ना, मग अजून विनर डिक्लेअर व्हायचं आहे, त्याआधीच तू इथून निघून जाणार. तेव्हा आता नैना सांगते की नाही, आम्ही थांबतो इथे आणि त्यानंतर तिथे आता विनर डिक्लेअर करण्याचं ठरवायचं असतं. तेव्हा सर्वच जण तिथे जमलेले असतात. तर आता अद्वैत स्टेजवरती जातो आणि ज्यावेळी विनर डिक्लेअर करायचा असतो तर विनरचं नाव घेताना अद्वैत आता नैनाचं नाव घेतो. तेव्हा आता संगीता खूपच खुश होते. तर चांदेकरांचा बनवलेला स्पेशल दागिना आता नैनाला भेटणार असतो. तेव्हा आता नैना वरती गेलेली असते. तर अद्वैत आता नैनाला म्हणतो, हा हार मी गळ्यात तुमच्या घातला तर चालेल का. तेव्हा आता नैना म्हणतोय की हो ठीक आहे, आणि नैना संगीता दोघी खूपच खुश असतात. तर आता त्या दोघींवरती रोहिणी आणि राहुल दोघांनाही संशय आलेला असतो. परंतु काजूला मात्र त्यांचं हे वागणं अजिबातच पटत नसतं. काजू म्हणायला लागते, ज्या मूर्ख मुलाने एवढ्या सर्व लोकांसमोर कलाताईचा अपमान केला, तिथंच आता नैनाताई त्याच हिरोच्या हातून स्वतःच्या गळ्यामध्ये हा फडतूस दागिना घालत आहे. माझं मन तर असं करत आहे जाऊन त्या हिरोला आता बेदम मारावं, परंतु कलाताईला आता मी वचन दिलं आहे ना, त्यामुळे मी शांत बसते. अद्वैत जे काही वागत असतो ते सरोजला मात्र अजिबातच आवडत नसतं. तर संगीता मनातल्या मनात आता देवाकडे प्रार्थना करत असते की हे असंच चालू राहू दे, अद्वैत आणि नैनाची जोडी कायमची बनवून टाक, अद्वैत आणि नैनाला एका लग्नबंधनात बांधून टाक, अशी प्रार्थना संगीता आता देवाकडे करायला लागलेली असते. तर तिकडे आता अजूनपर्यंत संगीता, नैना आणि काजू आलेले नसतात, त्यामुळे कला खूपच चिंतेत असते. कला मशीनवरती बसून आता कपडे शिवायला लागलेले असते, परंतु कलाचं लक्ष मात्र सतत दरवाजाकडे आणि घड्याळाकडे लागून राहिलेलं